3 दिवसामध्ये 2 योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा। 2 योजना कोणकोणत्या आहेत, कोणत्या योजनेचे पैसे जमा झाले आहेत, कोणत्या योजनेचे पैसे आता वाटप सुरू आहेत, या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। कोणत्या 2 योजना आहेत या प्रत्येक लाभार्थ्यांना समजून घेणं गरजेचं आहे। सर्वप्रथम आपण पहिली योजना समजून घेऊया, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत। अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता दिनांक 25 मार्च 2026 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे। ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आलेली नाही आहे, जर तुम्ही पात्र असाल तर कन्फर्म तुमच्या बँक खात्यामध्ये थोडा वेळ लागेल, परंतु ते पैसे नक्की येतील। त्यानंतर दुसरी योजना आहे, आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2026 मधला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आज दिनांक 27 मार्च 2026 पासून हप्ता वितरणाची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे। भरपूर अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे जमा झालेला आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता आतापर्यंत आलेला नाही आहे, हप्ता वितरणाची प्रक्रिया पुढील 3 दिवस म्हणजेच 28 मार्च 29 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। हे 2 योजनेचे पैसे 3 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयांचा जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा भगिनींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयांचा जमा झालेला आहे। अतिशय दिलासा देणारा हा अपडेट आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त 3 दिवसामध्ये 2 योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। पीक विमाचे पैसे सुद्धा लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। जर तुम्ही पीक विमाची प्रतीक्षा करत असाल, सर्वप्रथम अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या, जर तुम्ही पूर्वी केला नसेल तर। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।